विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन इन्स्टिट्यूट यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला वैद्यकीय अधिकारी जी एक्झाम 5 सप्टेंबरला होणार आहेत त्यावर आधारित आपल्याला सामान्य ज्ञानचा अर्थव्यवस्था हा टॉपिक बघायचा आहे. सामान्य ज्ञान सिरीजमधील हा विद्यार्थी मित्रांनो 13 क्रमांकाचा व्हिडिओ आहेत. या आधीचे व्हिडिओ आपण चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विद्यार्थी मित्रांनो प्लेलिस्ट दिले, त्यामध्ये जाऊन या आधीचे व्हिडिओ आपण बघू शकता. त्याआधी थोडीशी ॲडव्हर्टाइजमेंट. आपल्याला वैद्यकीय अधिकारी याकरता जर कंप्लीट स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर आपण 1800 रुपयामध्ये सर्व मटेरियल विद्यार्थी मित्रांनो घेऊ शकतात. यामध्ये आयुर्वेदिक अभ्यासक्रम 3000 प्रश्न आहेत, नॅशनल हेल्थ प्रोग्राम, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी असं हे टोटल मटेरियल 1955 किंमत होते, परंतु ऑफरमध्ये आपण 1800ला घेऊ शकता. याकरता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. तसेच तुम्ही डेमो देखील बघू शकता. तर डेमो बघा आणि त्यानंतर तुम्ही परचेस करू शकता. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या किती? ऑप्शन आहे 350, 355, 351 की 357. आपण काय करायचं आहे, प्रश्नाचं उत्तर गेस करायचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न विचारल्यानंतर व्हिडिओ पॉज करायचा आणि खाली लगेचच कमेंट करून द्यायची. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. महाराष्ट्रात एकूण तालुक्यांची संख्या आहे 355. त्यानंतर पुढील क्वेश्चन, विधान परिषदेतील किती सदस्य हे शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात? 1/2, 1/4, 1/12 की 1/3. 1/3 म्हणजे काय? थोडक्यात जर सपोज 60 असतील तर पहिला ऑप्शन काय म्हणतो 1/2 म्हणजे 30 निवडले जातात. 1/4चा अर्थ काय होतो, त्याला डिवाइड बाय 4 करा, 15 सदस्य निवडले जातात. आता 60ला डिवाइड बाय 12 करा, 5 सदस्य निवडले जातात. अशा पद्धतीने इथे तर याचं योग्य उत्तर आहे विधान परिषदेतील विद्यार्थी मित्रांनो 1/12 इतके सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात. आणि नुकतीच शिक्षक मतदारसंघाची निवडणुका देखील झाल्यात, आपल्याला माहीत असेल. पुढील क्वेश्चन आहे, भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे? ऑप्शन काळजीपूर्वक वाचायचे आहेत आणि खाली कमेंट करायचं आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 22. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, राज्यपाल कोणास जबाबदार असतात? योग्य उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती. नेक्स्ट, डॅडश हे भारताचे 25वे राज्य बनले. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 गोवा. नेक्स्ट, डॅडश हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 राज्यपाल. आणि लक्षात घ्या, आपण आयुर्वेदिक बॅकग्राऊंडचे स्टुडंट आहात. सामान्य ज्ञान आणि हा जो टॉपिक आहे तो तुमच्यासाठी नक्कीच कठीण जात असेल, परंतु लक्षात घ्या, आपण जे 4500 प्रश्न तयार केलेत ते TCS IBPS जसे प्रश्न परीक्षेत विचारतात तेच प्रश्न आपण त्या ठिकाणी इन्क्लूड केलेत. त्यामुळे आपण जर मटेरियल अजून घेतलं नसेल तर घ्या. ते प्रश्न आपण 2 ते 3 दिवसामध्ये विद्यार्थी मित्रांनो चांगल्या पद्धतीने रिव्हिजन करून तयारी करू शकतात. लक्षात घ्या, स्वतःहून प्रयत्न जर केले तर तुमचा जास्त वेळ जाईल आणि क्वालिटी कंटेंट तुमच्याकडून होणार नाही. याकरता आपलं स्टडी मटेरियल घ्या आणि तयारी करा. पुढील क्वेश्चन आहे, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 42वी घटनादुरुस्ती. आणि हा व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे? ऑप्शन आहे स्वातंत्र्य, समता, न्याय की बंधुभाव. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 न्याय. ही जी विद्यार्थी मित्रांनो संकल्पना आहे त्याला राज्यघटनेच्या प्रस्तावनेत अग्रक्रम दिला आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितात? जसं स्टेट लेवलला जी कॅबिनेटची जी मंत्री असतात, मुख्यमंत्री प्रमुख असतो, अध्यक्ष असतो, त्याच पद्धतीने केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत पंतप्रधान हे अध्यक्षस्थानी असतात. पुढील क्वेश्चन, सामान्यपणे संघराज्य पद्धतीत कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते? तर संघराज्य पद्धतीत द्विगृही म्हणजे काय? जसं लोकसभा आणि राज्यसभा आपल्याकडे आहेत, काही स्टेटमध्ये विधानसभा आणि विधान परिषद, यालाच आपण काय म्हणतो द्विगृही शासन पद्धती. पुढील क्वेश्चन, वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती. नेक्स्ट,
भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या दोन घटनादुरुस्तीमुळे झाले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती. नेक्स्ट, ओबीसी चळवळ कशामुळे प्रभावित झाली? तर ही ओबीसी जी चळवळ आहे ती मंडळ आयोगामुळे प्रभावित झाली. नेक्स्ट, विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला असतो? तर जे स्पीकर असतात त्यांना हा विद्यार्थी अधिकार असतो. नेक्स्ट, विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? तर लक्षात घ्या, मी ऑलरेडी सांगितले तुम्हाला 2 पार्ट असतात. राज्याच्या लेवलला बघितलं तर विधान सभा लिहितो आणि दुसरी असते विधान परिषद. आता विधानसभा जे असतात आपण निवडून देतो त्यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो आणि 5 वर्षानंतर पूर्ण सरकार बरखास्त होतं आणि नवीन सरकार त्या ठिकाणी स्थापन होतं. त्यामुळे याला अस्थायी असं देखील म्हटलं जातं सभागृहाला. आणि विधान परिषदेमध्ये काय असतं, याचे जे सदस्य असतात ना त्याच्या 1/3 सदस्य बरोबर दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. म्हणजेच काय, दर 2 वर्षांनी निवृत्त होतात म्हणजेच काय, एकूण यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो बरोबर. आणि एकाच वेळेस सगळे विद्यार्थी मित्रांनो काय म्हणतात की बरखास्त होत नाही किंवा निवृत्त होत नाही, एकाच 3 होतात. त्यामुळे हे स्थायी सभागृह आहे आणि यांचा जो कार्यकाळ आहे तो 6 वर्षांचा आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. आता आपण सुरुवातीला जे स्टडी मटेरियल बघितलं ना त्याचे डिटेल बघूयात. आता जो आयुर्वेद अभ्यासक्रम आहेत 3000 प्रश्न, यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज 1350 प्रश्न भेटतील. त्यासोबत संपूर्ण अभ्यासक्रम उर्वरित जे सब्जेक्ट आहे त्यावर आधारित 1650 प्रश्न आहे. याचा डेमो देखील अवेलेबल आहे, तुम्ही घेऊ शकता. त्यासोबत लक्षात घ्या, नॅशनल हेल्थ प्रोग्राम जे 10 टॉपिक आहेत त्यावर आधारित नोट्स आहेत आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत. प्राईज आहे 499. याची जी लँग्वेज असणार आहे ती असणार आहेत इंग्लिश लँग्वेज. त्यानंतर सामान्य ज्ञान यावर आपल्याकडे 4500 प्रश्न आहेत. प्राईज आहे 299. त्यामध्ये स्क्रीनवर तुम्हाला ज्या डिटेल दिल्या आहेत तेवढे सर्व प्रश्न या ठिकाणी भेटणार आहेत. प्रश्न आणि उत्तर लगेच दिलं आहे जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल. तसेच चालू घडामोडी आपल्याकडे जानेवारी ते ऑगस्ट 2024 एकूण 5335 प्रश्न. याची प्राईज आहे फक्त 158 रुपये. आता ज्या मी तुम्हाला डिटेल दिल्यात याची जर तुम्ही ॲडिशन केली तर टोटल होते 1955. परंतु तुम्ही एकाच वेळेस जर घेतलं तर 1800 रुपयामध्ये तुम्हाला मटेरियल भेटतंय. आणि लक्षात घ्या, आपण गुगल ड्राईव्हला सेपरेट फोल्डर केले तर टॉपिक वाईज तुम्हाला PDF फाईल भेटून जाईल. त्यामुळे सिस्टमॅटिक अभ्यास करायला तुम्हाला नक्कीच मदत होईल. त्यामुळे कमी दिवस राहिले तर कसा अभ्यास करायचा याचा विचार करण्यापेक्षा मटेरियल आत्ताच परचेस करा आणि तयारीला सुरुवात करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.